पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा, डॉक्टर सीताराम कोल्हे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक यांनी अवैधरित्या गोमांस वाहतूक विक्री करणाऱ्या इसमांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबाबत सक्त सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने 24 फेब्रुवारी रोजी युनिट क्रमांक 1 नाशिक शहराकडील पोलीस अंमलदार मुक्तार शेख तसेच पोलीस अंमलदार आप्पा पानवळ यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मोठा राजवाडा भद्रकाली नाशिक येथे एक इसम गोवंश जनावरांची कत्तल केलेले मांस त्याचे मारुती सुझुकी गाडीतून विक्रीकरिता येणार आहे। त्यावर पहाटे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश माळुदे, पोलीस हवालदार योगीराज गायकवाड, धनंजय शिंदे, पोलीस अंमलदार मुक्तार शेख, आप्पा पानवळ, राम बर्डे, जागेश्वर बोरसे, चालक पोलीस अंमलदार समाधान पवार अशा पथकाने मोठा राजवाडा भद्रकाली नाशिक येथे सापळा लावून मारुती सुझुकी 800 गाडी क्रमांक MH 04 DB 1932 या मारुती सुझुकी गाडीमधील इसम शादाब बिस्मिल्ला कुरेशी वय वर्षे 47 राहणार कादरी मस्जिद बागवानपुरा वडाळा नाका भद्रकाली नाशिक यास मोठा राजवाडा भद्रकाली नाशिक येथून ताब्यात घेतले। त्यावेळी त्याच्या ताब्यातील मारुती सुझुकी गाडीमध्ये गोवंश जनावरांचे सुमारे 200 किलोच्या वर मांस मिळाले। तात्काळ पशुवैद्यकीय अधिकारी वैशाली थोरात यांना बोलावून मांस चेक करून ताब्यात घेण्यात आले। त्यावर पंचनामा करून वाहनासह एकूण 1,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेऊन सदर इसमाविरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियम 1995 चे कलम 5, 5A, 9 व 11 सह भारतीय दंडविधान कलम 429 प्रमाणे भद्रकाली पोलीस ठाण्यास फिर्याद देऊन त्यांना मुद्देमालासह भद्रकाली पोलीस ठाण्याच्या ताब्यात पुढील कारवाई कामी देण्यात आली आहे। पुढील कारवाई पोलीस करत आहेत। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक।